कंगना रनौत नंतर आता रामदेव बाबांनीही जेनझींवर आगपाखड केली। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरील आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली असं रामदेव बाबा म्हणाले। पाहूया। पिछले दोनों जंतर मंतर पर को जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून कंगना रनौत नंतर आता बाबा रामदेव यांनी जेनझींवर आगपाखड केली आहे। या आंदोलनातून तरुणांनी भारताला बदनाम केलं असं योगगुरू रामदेव बाबा म्हणतायत। पिछले दोनों जंतर मंतर पर को जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलौच हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। हमने हमेशा बड़ों को आदर दिया है और किसी भी प्रकार से कोई असहमतियां हो तो असहमति को भी डेमोक्रेटिक और संवैधानिक लोकतांत्रिक तरीके से, हमारा कॉन्स्टिट्यूशन एक डेमोक्रेसी है और हमारे भीतर सबसे बड़ी एक ह्यूमैनिटी है, डिविनिटी है। तो अपने लोकतांत्रिक संवैधानिक मानवीय नैतिक आध्यात्मिक मूल्यों को मरने ना दे, अपने बच्चों को भी समझाएं। जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम। तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा। संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो। तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं। तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया। जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई, तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो। ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है। नीटच्या पेपरफुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं। पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थी देशाच्या राजधानीत एकवटले। पण या आंदोलनानं भारताची बदनामी झाल्याचं रामदेव बाबांना वाटतंय। तसंच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही बाबांना आवडलेला दिसत नाहीये। शिक्षण मंत्री कोण असतील हे पंतप्रधान ठरवतील, रस्त्यावर ठरणार नाही असे खडे बोल विद्यार्थ्यांनाच बाबांनी सुनावलेत। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, आरएसएस से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी। अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि आरएसएस से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए। त्यांना पतंजलीचा दुसरे कधी ऑर्डर चांगली मिळाली असेल सरकारकडून किंवा तुकाराम मुंडेंनी एफडीआयची कारवाई करू नये त्यांच्यावर, अशी सुद्धा अपेक्षा असेल। मला वाटतं की बाबा जे आहेत ते फक्त व्यवसायासाठी बाबा झालेले आहेत, त्यांना बाबा म्हणू नये। त्यांनी फक्त सरकारचा पाठिंबा घेतला, जमिनी घेतल्या, नागपूर वगैरे याच्यामध्ये अल्पदरामध्ये जमिनी घेतल्या आणि व्यवसाय सुरू केले। आणि व्यवसायामध्ये त्यांच्या असलेल्या प्रोडक्टला ज्यावेळेला चौकशी केली ते बोगस आहे म्हणून निघाले, तसं त्यांचं प्रोडक्ट बोगस आहे, तसा हा बाबा सुद्धा बोगस आहे। याआधी भाजपच्या खासदार कंगना रनौतने आंदोलनातील तरुणींना गटार जनरेशन म्हटलं। आता रामदेव बाबाही पुढे सरसावले। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातून जेनझींनी युवा शक्तीची ताकद सरकारला दाखवून दिली। याच युवा शक्तीमुळे सरकारने प्रधानांचा राजीनामा घेतला। अद्याप सरकारने तरी भारताची बदनामी वगैरे झाली असं म्हटलं नाहीये, पण रामदेव बाबांना बदनामी झाल्याचं वाटतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।